मध्ये दाखल होईल. कालच्या दिवसात आपण पाहिले तर जपान 7 पावशी सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा हे दोन संघ दाखल होत आहेत. आजचा तिसरा संघ कोणता बनतोय या गटामधून हे देखील पाहणं उत्सुक राहत आहे. एका बाजूने हो 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 यावेळेला शैलू सामंतला चकवत निश्चित स्वरूपाने अक्षय गावडेला देखील फसवत हा चेंडू निघालाय चौकारासाठी. 4 धावा वसूल केले जात आहेत आणि या 4 धावेनेशी आपण पाहतोय स्कोर कार्डवर धावसंख्या पोहोचली 5 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त 5 धावा भवानी कुडा संघाला. कारण आपण पाहतो तीनही सामने आणि या तीनही सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण कमजोरी बनली आहे जे भवानी कुडा संघाची. निश्चितच क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. यावेळेला देखील हलकेच रेड कटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग बॉलिंग निश्चित स्वरूपाने अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र त्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होताना आपल्याला पाहायला मिळते. कॉम्बिनेशन जुळत नाही क्षेत्ररक्षकांचं. आपण पाहतो मैदानावर वाईड चेंडू येतोय. पंचांचा निर्णय अवांतर धाव. या अवांतर धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हलकेच काय केलं फटका कवट रवीचा हा देखना फटका कॉपी बुक स्टाईल विठ्ठल कवटकर आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉलर लाईन मध्ये आपण पाहतोय हा चेंडू पकडणं थोडंसं अशक्यप्राय होतं तरी देखील प्रयत्न. 9 धाबा 5 चेंडू 9 धाबा आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर 5 चेंडू 9 धाबा आतापर्यंतच. यावेळेला मात्र चकवलंय निश्चितच विठ्ठल कवटकर. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर 9 अशी धावसंख्या. आजच्या रात्रीतील दुसरा गट सुरू होईल. यानंतर लक्षात घ्या पहिला सामना आहे 7 स्टार पाट वर्सेस आरबी स्पोर्ट्स उमरमाळा. दुसरा सामना असेल राजू परब मित्रमंडळ वर्सेस लिंगदेवता पिंगुळी संघ. बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली जाते. पब्लिक वनडे सिद्धेश झाड आणि संजय बराडकरच्या माध्यमातून थोडासा स्टेप आउट होऊन फुलर लेन बनवलाय. चेंडूला पुन्हा एकदा टॅप मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. चेंडूवर 1 धाव. धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन म्हणावं लागेल. 11 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू मनु सावंत याच्या षटकातील समाप्त झाले. यावेळेला देखील आपण पाहतो मैदानावर टॉट येतोय चेंडू निर्धाव येतोय चेंडू. निश्चित स्वरूपाने धावचीची संधी होती. मग बराडकर सिद्धेश साड या दोन्ही फलंदाजांना. हो हो यावेळेला आक्रमण केलंय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच वरू राणे आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये संभाव्य चौकार त्या ठिकाणी रोखला जातोय. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावर 12 धाबा झाल्या. 4 चेंडू समाप्त जात आहेत. 12 धाबा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मैदानावर मनू. यावेळेला देखील थोडासा क्रॉस केला फटका आपण पाहतोय. चेंडूवर लिगल डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आपण पाहतो. मैदानावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 13 धाबा 5 चेंडू 13 धाबा हे. पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर 1 धाव टॅप मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. चेंडू ते एकेरी धाबेनिशी समीकरण पुन्हा एकदा बदललंय. धावसंख्या स्थिरावली 14 धावांवर. पुन्हा एकदा टॅप मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एकेरी धाबेनिशी धावसंख्या परावर्तित 15 धावा. स्कोर कार्डवर 15 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 15 धाबा होत आहे. तर पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन फटका घेण्याचा प्रयत्न. टॅपचा हा फटका पुन्हा एकदा येतोय. चेंडूवर 1 धाव मिळते. हो 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 कोलवर टप्प्याचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. आपण पाहतोय मैदानावर फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. संजय बराडकर. आतापर्यंत आपण पाहतोय मैदानावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 16 धाबा 3 चेंडू 16 धाबा. नवीन
समोरच्या दिशेने टॅप मध्ये चेंडू येतोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन म्हणावं लागेल. 17 धाबा. 4 चेंडू समाप्त झाले. 17 धाबा होत आहेत. आपण पाहतोय मैदानावर उरलेले 2 चेंडू आणि उरलेल्या 2 चेंडूवर किती धाबा बनवल्या जात आहेत. शैलू सावंत गोलंदाजी एंड कडून. हो हो पुन्हा एकदा आक्रमण होत आहे. आपण पाहतो मैदानावर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निश्चित आपण पाहतोय मैदानावर 18 धाबा. शैलू सावंत सिद्धेश झाड यावेळेला देखील वेगवान फटका घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानावर. चेंडू तो सिंगल. एकेरी धावसंख्या स्थिरावली. आता मात्र 19 धाबा झाल्यात. 20 धाबांचं लक्ष असेल. येणारे 18 चेंडू 20 धाबा. पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानावर सिंगल येतोय. आपण शुभारंभ करतोय. शैलू स्ट्राईकवर. हो यावेळेला मात्र हलक्या हाताने केलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश झाड येतोय. चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत ताबा मिळवेल तोपर्यंत मात्र एकेरी धाव तारखेने पूर्ण होते. अक्षय गावडे आणि शैलू सावंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या हलक्याच ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूवर. हो हो यावेळेला मिस टाइम आहे. आपण पाहतोय बॅटच्या मधोमध चेंडू येऊ शकला नाहीये. शैलू सावंत प्रयत्न करतोय. मात्र दुसऱ्या बाजूने चालक गोलंदाज आहे. चतुर गोलंदाज आहे विठ्ठल कवटकर. आपण पाहतोय पुढे संघ एकमेकासमोर प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी उभे राहिले आहेत. एका बाजूने मालवण, एका बाजूने कुडाळ. जयभवानी वर्सेस सुधीर सेबन्ना हे 2 मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधात. यावेळेला मात्र टॅप मध्ये हा फटका. सिंगलवर आपण पाहतोय मैदानावर 1-1 धाबा. धावसंख्या होते ती 5 धाबा. 5 चेंडूंचा केस समाप्त होतोय. हो 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 यावेळेला मात्र किमया साधतोय मैदानावर आणि विठ्ठल कवटकर किमया गार आहे. निश्चित स्वरूपाने आपण पाहिलं तर किमया निश्चितच ही साधली जाते. एक चेंडू डॉट पाहिजे होता. तो डॉट चेंडू त्या ठिकाणी मिळवतोय. आपल्यावर असेल शैलू सावंत. नाव स्ट्राईकला अक्षय गावडे. ही जमलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते. हो हो वेगवान चेंडू हलकेच ऑन साईडला दिशा दाखवतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. एकेरी धाबेनिशी समीकरण बदललंय. धावसंख्या पोचली ती आता 6 धावांवर. हलकेच ट्राय करतोय चेंडूवर. 1 धाव. स्पर्धेच्या निमित्तानं भाऊ तवटे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. भाऊ तवटे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. राजू लिडबे पुन्हा आपण पाहतोय मैदानावर. हे थोडस वेगळं अपील होतं आणि हे पंचांना न समजणार असं अपील. तशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉप चेंडू फुलर लेन मध्ये पुन्हा एकदा सिंगल मध्ये एकेरी धावेसाठी स्ट्राईकवर घेऊन येतोय शैलू सावंतला. आपण पाहतोय 4 चेंडू 9 धाबा. आत्ताच समीकरण आपण पाहतोय 4 चेंडू 9 धाबा. 4 चेंडू 9 धाबा झालेत. हो 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 यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. यष्टी रक्षक फसतोय. बॅटची एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. ब्रश करत जातोय चेंडू. निश्चितच 1 धाव धावसंख्या होते ते 7 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू 10 धाबा. बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 10 धावांच्या लक्ष्य. पुन्हा एकदा अक्षय गावडे चेंडू आपण पाहतो मैदानावर. नो प्लस 1 एकूण 2 धाबा मिळतील. आता मात्र थोडंसं समीकरण बिघडलंय. आपण पाहिलं मैदानावर तर राजू लुडबे वेगवान चेंडू. यावेळेला देखील ब्लॉक हॉलमध्ये जडमध्ये चेंडू होता. आपण पाहिलं मैदानावर 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. इंग्लिश कॉमेंटेटर थोड्या वेळाने येतील. हो 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 यावेळेला मात्र रनआउटची संधी. सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावर
कसं काय करतो 7-7 होत आता 5-7 5 चेंडू 7 धाबांची गरज यावेळेला आपण पाहतो मैदानावर 5 चेंडू 7 धाबा शैलू सावंत संजय यावेळेला मात्र बॅट्समॅच आहे नाही आता कमी करू जरा विचार चेंडू मनू सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्ट्राईक वर तीन चेंडू 5 धाबांची गरज आहे 3 चेंडू 5 धाबा 3 चेंडू 5 धाबा हे समीकरण मनू सावंत हो 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 सुंदर क्षेत्ररक्षण आक्रमण तर दर्जेदार होतं टाळ्यांचा गजर होतोय निश्चित स्वरूपाने सामन्याची रंगत मजा वाढवणारा हा फटका आणि त्यापेक्षाही दर्जा दाखवणारं क्षेत्ररक्षण मध्ये त्यांचा हातभार मोठा असतो यावेळेला प्रयत्न करावा लागेल मात्र मनू सावंत वावर टू पावर असणारा फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल यावेळेला मात्र थोडासा अपुरा प्रयत्न होतोय आपण पाहतो मैदानावर 1 चेंडू 4 धाबा 1 चेंडू 4 धाबा तर संजय वराडकर या दोन्ही चारही क्षेत्ररक्षणे अतिशय सुंदर 1 चेंडू 4 धाबा मनू सावंत वर्सेस संजय वराडकर हे बॅटल हो 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 टॅप मध्ये हा चेंडू निघतोय सिंगल साठी जय भवानी कुडा संघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय काटेकी टक्कर म्हणावी लागेल अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळाली निश्चितच जय भवानी कुडा संघाचं खरोखरच कौतुक करावं लागेल यंदाचा हंगामाचा जो सुधीर सेवन आडवण संघ ठरतोय या गावडोबा कलेश्वर माडाचेवाडी क्रिकेट संघ आयोजित बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धेतील तिसरा संघ जो क्वालिफाय होतोय सेमी फायनल राऊंड साठी अर्थातच उपांत्य